नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण धरीला पंढरीचा चोर यावर एक छोटीशी टेस्ट पाहणार आहोत, चाचणी पाहणार आहे आणि ती सोडवणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, टेस्ट सोडवताना, चाचणी सोडवताना धरीला पंढरीचा चोर ही याचा जो कडवे आहे, जी कविता आहे ती आपल्याला दिलेली असणार आहे, ती आपण पुन्हा वाचून घ्यायची आहे आणि मग आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया। तर पहा, कविता वाचायच्या आधी आपण पहिले प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून घेऊया। त्यामुळे काय होते की जेव्हा आपण कविता वाचायला घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की हा प्रश्न आलेला आहे, तर त्याचं उत्तर हे आहे। उत्तरे शोधायला आपल्याला चटकन त्याची मदत होईल। तर पहा, कवितेच्या आधारे दिलेल्या आकृती पूर्ण करा, आकृतीबंध पूर्ण करा, पुढे दिलेल्या शब्दांसाठी उपमा लिहा। म्हणजे कवितेमध्ये विठ्ठलसाठी कोणती उपमा आलेली आहे ते लिहायचं आहे, हृदयसाठी कोणती उपमा आलेली आहे ते आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा। पंढरीचा चोर म्हणजे काय होते? श्रीकृष्ण, श्री विष्णू, महादेव, श्री विठ्ठल हे आपल्याला कवितेतून शोधायचं आहे। श्री विठ्ठल काकुलती आला याचं कारण आपल्याला या शोधायचं आहे। त्याचं कारण त्याच्या पायात बेडी घातली होती, त्याला हृदयात कोंडलं होतं की त्याच्यावर सोह शब्दाचा मारा केला होता की त्याच्या गळ्यात दोर बांधला होता, हे आपल्याला शोधायचं आहे। प्रस्तुत अभंगातून कवयित्रींच्या मनातील श्री विठ्ठलाविषयीचे कोणत्या भावभावना दिसून येतात हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे। पुढील ओळींचे रसग्रहण, ह्या ज्या ओळी दिलेल्या आहेत याचं आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे। त्यानंतर प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री ते आपल्याला लिहायचे आहे। कवितेचा रचना प्रकार कोणता आहे, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे आपल्याला शोधायची आहेत आणि कवितेतून मिळणारा संदेशसुद्धा आपल्याला लिहायचा आहे। तर आता आपण पटकन कविता पाहूया। धरीला पंढरीचा चोर सर्वप्रथम ही संत जनाबाई यांनी लिहिलेली ही कविता आहे। धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनी या दोर। पंढरीचा चोर जो आहे, पंढरीचा देव कोणता आहे? श्री विठ्ठल। तर विठ्ठलाला मग संत जनाबाई म्हणतात की मी पंढरीचा चोर पकडलेला आहे, गळा बांधून या बोर, त्याच्या गळ्यामध्ये मी दोर बांधलेला आहे। तो दोर कोणता आहे? भक्तीचा दोर आहे आणि भक्तीच्या दोराने संत जनाबाईंनी पंढरीचा चोर म्हणजे विठ्ठलाला पकडलेला आहे। हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला। पहा, त्या काय म्हणतात की जे माझं हृदय आहे, त्या हृदय मी त्याला बंदीखाना केलेला आहे, त्या बंदीखान्यात मी विठ्ठलाला कोंडून ठेवलेला आहे असं संत जनाबाई म्हणतात। आणि त्यात हृदयाला कशाची उपमा दिलेली आहे? बंदीखान्याची। त्यानंतर शब्द केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी। त्या म्हणतात की मी शब्दांची जुळवाजुळव केलेली आहे आणि विठ्ठलाला माझ्या विठ्ठलाच्या पायात मी शब्दांची बेडी घातलेली आहे आणि त्यामुळे त्याला मी तिथे कोंडून ठेवलेला आहे। सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती झाला। त्या म्हणतात, संत जनाबाई म्हणतात की भक्तींचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकून मी हृदयाच्या बंदीखान्यात त्याला कोंडलेला आहे। शब्दरचनेच्या साखळीने मी त्याच्या पाय जखडलेले आहे। श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये, तू म्हणजे मी, हा अहम भावाचा मारा, सोह शब्दांचा म्हणजे अहम भावाचा मारा मी त्याच्यावर केलेला आहे। विठ्ठल विनवणी करू लागला की त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन। त्या म्हणतात की मला विठ्ठलाने म्हटलं मी तुझ्या हृदयात राहीन, हा सोहम शब्दांचा मारा थांबव, विठ्ठलाने कायम हृदयात वास करावा, यासाठी संत जनाबाईंनी ही लिहिलेल्या ओळी आहेत। जनी म्हणे बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला। संत जनाबाई म्हणतात की मी तुला सोडणार नाही आहे, त्या म्हणतात की जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी मी तुला देत आहे। संत जनाबाईंनी त्यांना प्रेमळ धमकी दिलेली आहे की जनी म्हणे बा विठ्ठला जीविने सोडी मी तुला, म्हणजे मी तुला कधीही सोडणार नाही, माझ्या हृदयात मी तुला बंद करून ठेवलेला आहे आणि मी त्याच्यातून तुला कधीही वापस काढणार नाही। तर आता आपण पटापट उत्तर शोधायला घेऊया। पहा, विठ्ठलाला कोणती उपमा दिलेली आहे? तर पहा, विठ्ठल, मगाशीच आपण पाहिलं की विठ्ठलाला कोणती उपमा दिलेली आहे, तर विठ्ठलाला पंढरीचा चोर म्हटलेला आहे। तर मग आपण इथे उत्तर लिहूया, पंढरीचा चोर। त्यानंतर हृदयाला कोणती उपमा दिलेली आहे, तर आपण पाहिलं होतं हृदयाला त्यांनी बंदीखाना केलेला आहे, तर बंदीखाना हे त्याचं उत्तर आहे। तर इथे मी बंदीखाना हे उत्तर लिहिते, तर बंदीखाना हे उत्तर मी लिहिलेलं आहे। तर पुढचे पहा, पुढे काय प्रश्न आहे की पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा। यामध्ये पहा,
पंढरीचा चोर म्हणजे काय? श्रीकृष्ण, श्री विष्णू, महादेव की श्री विठ्ठल? पंढरीचा देव कोणता आहे? श्री विठ्ठल. तर इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे श्री विठ्ठल. नंतर आहे श्री विठ्ठल काकुलती आला, कारण श्री विठ्ठल काकुलती का आला होता? त्याच्या पायात बेडी घातली होती म्हणून काकुलती आला होता, की त्याच्या त्याला हृदयात कोंडला होता म्हणून आला होता, की त्याच्यावर सोहम शब्दांचा मारा केला म्हणून आला होता, की त्याच्या गळ्यात दोर बांधला होता म्हणून तो काकुलती आला होता? तर पहा, पुन्हा आपण कविता पाहू. सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला. तर आपलं उत्तर आहे सोहम शब्दांचा मारा केला. मग हे त्याच्यावर सोहम शब्दांचा मारा केला हे उत्तर मी आता इथे लिहिणार आहे. तर पहा, उत्तर मी लिहिलेलं आहे कारण सोहम शब्दांचा मार केला. आता पुढचा तिसरा प्रश्न आहे. प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्री विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते लिहा. तर पहा, प्रस्तुत अभंगातून कवयित्रीच्या मनातील श्री विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात? उत्तर, श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटते. त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला. त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर बांधून गळ्यात धरून बांधला, हृदयाच्या बंदीखान्यात डांबला. तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बेडी घातली, त्याच्यावर सोह शब्दांचा मारा केला. इतकेच नव्हे तर त्याला जीवे न सोडण्याची समज दिली. अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा श्री विठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झालेला आहे. तर हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. जसंच्या तसंच लिहायचं असं काही नाही. यातले महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही तुमच्या शब्दांचा उपयोग करून उत्तर लिहू शकता. पहा, पुढचं आहे. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर आता रसग्रहण करताना आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे आशय सौंदर्य, दुसरं म्हणजे काव्य सौंदर्य आणि तिसरं म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. तर आता आपण आशय सौंदर्य पाहणार आहोत. श्री विठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कायम कोंडून ठेवणे हा आशय व्यक्त करणारा धरीला पंढरीचा चोर हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे याची शिकवण अभंगातून जनसामान्यांना मिळते. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असते? कवितेचं नाव, त्यात कवयित्री कोण आहेत आणि त्यातून नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे. तर हे आपल्याला इथे लिहायचं असते. मी पुन्हा एकदा वाचून सांगते. श्री विठ्ठलाचे प्रेम आणि जवळीक सदैव लाभावी यासाठी हृदयाचा बंदीखान्यात कायम त्याला कोंडून ठेवावे हा आशय व्यक्त करणारा धरीला पंढरी चोर हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. या अभंगामध्ये भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते. आता काव्य सौंदर्य काय आहे? श्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे. मी त्याला माझ्या हृदयाच्या बंदीखान्यात डांबून ठेवले आहे असं संत जनाबाई निरागसपणे सहज सांगतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्री विठ्ठल निरंतर मनात राहावे म्हणून लटके भांडण अतिशय लोभसपणे झालेले आहे. हे झालं आशय सौंदर्यानंतरचं काव्य सौंदर्य. त्यानंतर आहे भाषिक वैशिष्ट्य. कोणत्या प्रकारची भाषा वापरली गेली, अभंगाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला यामध्ये लिहायचं असतं. पहिल्या चरणात 7 ते 8 अक्षरे आणि दुसऱ्या चरणात 9 ते 10 अक्षरे असणारा, दोन्ही चरणात यमक असलेला हा छोटा अभंगाचा प्राचीन लोकछंद संत जनाबाई सहजपणे अभिव्यक्त केला आहे. पहिल्या चरणात म्हणजे पहिलं जे चरण आहे, पहिलं जे कडवं आहे त्यात 7 ते 8 अक्षरं, दुसऱ्या चरणात 9 ते 10 अक्षरं आणि छोटा अभंग प्रकारात हा अभंग मोडतो. या अभंगातील चोर हृदयाच्या बंदीखान्यात रूपक अत्यंत बहादारपणे ठेवलेले आहेत. आता या अभंगात पंढरीचा जो श्री विठ्ठल हा भगवंत आहे त्याला पंढरीचा चोर आणि हृदयाचा बंदीखाना हे छान रूपक उदाहरणे आपल्याला सांगितलेली आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे हे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आहेत. शिवाय सोहम शब्दांचा मारा केला हे गहन तत्वज्ञान सहजपणे इथे मांडलेले आहे. नंतर श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरित्या साकार केलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला रसग्रहण लिहायचे आहे. त्यानंतरची कृती आहे आपली ती म्हणजे की काही मुद्दे दिलेले असतात कवितेच्या आधारे आणि ते आपल्याला सोडवायचे आहे.
प्रस्तुत कवितेचे कवी संत जनाबाई. रचना प्रकार कोणता आहे? आत्ताच आपण भाषिक वैशिष्ट्यामध्ये पाहिला होता, छोटा अभंग. कवितेचा काव्यसंग्रह कोणता आहे? तर सकल संत गाथा खंड पहिला, संत जनाबाई यांचे अभंग. कवितेचा विषय काय आहे? विठ्ठलाचे प्रेम आणि जवळीक मिळावी यासाठी हृदयाच्या मनाच्या बंदीखान्यात त्याला कोंडून ठेवणे. कवितेतून व्यक्त होणारा भाव कोणता आहे? विठ्ठल हृदयावासी राहावा हा भक्तिभाव आहे. त्यानंतर कवितेचे भाषिक वैशिष्ट्य आपण पहिलेच पाहिलेले आहे. पुन्हा एकदा पाहू की पहिल्या चरणात 7 ते 8 अक्षरे आणि दुसऱ्या चरणात 9 ते 10 अक्षरं. छोटा अभंग हा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी लिहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिला की हृदयाच्या बंदीखान्यात रूपक अत्यंत बहादारपणे यांनी वठवलेले आहे. त्यानंतर चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे येण्यात जाणारे जे फुलत जाणारे जे भाव लोभस आहेत ते इथे छान वाटतात. सोहम शब्दांचा मारा केला हे सुद्धा अतिशय गहन तत्त्वज्ञान इथे संत जनाबाई यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की कोणत्या तुम्हाला ओळी आवडल्या तर त्या तुम्ही ओळी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत. कविता आवडण्या व न आवडण्याची कारणे. श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कैद करणे ही संत जनाबाईंची श्री विठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती उत्कटपणे साधली आहे. प्राण गेला तरी मी तुला सोडणार नाही हे विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे सार्थपणे अभंगात व्यक्त झालेली आहे. आणि हे संत जनाबाईंचा अभंग मला फार आवडला. हे फक्त उदाहरण आहे, तुम्हाला का आवडलं हे तुम्ही लिहायचं आहे. आणि या कवितेतून संदेश काय मिळतो तर भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून दिलेलं आहे. परमेश्वर आणि भक्त यांचा संबंध अतूट असावं, केवळ नामस्मरण आणि जवळीक असावी या भावनेचा परमोच्च बिंदू या कवितेने या अभंगाने गाठलेला आहे.